यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष असणाऱ्या आणि सर्वाधिक लक्षवेधी लढत होईल असा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आहे बीड लोकसभा मतदारसंघ। कारण बीड लोकसभा मतदारसंघ हा असा एक लोकसभा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी जनांगा इफेक्ट हा सर्वाधिक लागू होऊ शकतो। या लोकसभा मतदारसंघामध्ये एक 2-4 महिन्यापूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, आपण परळीमधूनच विधानसभा निवडणूक लढवणार आणि आपण पर्यायी विधानसभेचे देखील त्या ठिकाणी शोधाशोध करणार नाही असं ठासून सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांना पक्षाच्या आदेशापुढे नंतर घ्यावं लागलं आणि इच्छा नसताना देखील बीड लोकसभेच्या मैदानामध्ये उतरावं लागलं। हे होत असतानाच शरद पवार गटानं 2 दिवसापूर्वी बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली, परंतु ही उमेदवारी जाहीर करत असताना त्या ठिकाणी ज्योती मेटे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू होती। परंतु ऐनवेळी शरद पवार यांनी ज्योतिताई मेटे यांच्याऐवजी बजरंग सोनवणे यांना तिकीट का दिलं, बजरंग सोनवणे यांना तिकीट देऊन शरद पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर कशा अडचणी निर्माण केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा आज आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी अनिल गहरवार आणि आपण पाहताय मुद्द्याचं तेवढं। असं म्हटलं जातं की इच्छा नसताना सुद्धा पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेच्या आखाड्यात भारतीय जनता पक्षानं उतरवलंय। यामागे खास करून या ठिकाणी महाराष्ट्राचं अंतर्गत भाजपचं राजकारण देखील त्याला तेवढंच कारणीभूत आहे। एकतर सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, पक्षांतर्गतच ते प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळं आपल्या मार्गातील हे आपले प्रतिस्पर्धी यांना देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर दिल्लीला पाठवून आपला मार्ग हा मोकळा केला। परंतु हे होत असतानाच बीड लोकसभा मतदारसंघामध्ये 2 दिवसापूर्वीच बजरंग सोनवणे यांची शरद पवार यांनी घोषणा केली। ही चर्चा होत असताना ज्योती मेटे या सुद्धा शरद पवार यांच्या गाठीभेटी घेत होत्या। मग अचानक बजरंग सोनवणे यांची उमेदवारी का जाहीर केली गेली, त्याचं कारण नंबर 1, ही चर्चा होत असतानाच अचानक एक दिवशी ज्योतिताई मेटे या प्रसारमाध्यमासमोर आल्या। आपण आज तरी कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा विचार केलेला नाही, आपण सध्या तरी महायुतीसोबतच आहोत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी प्रसारमाध्यमापुढे मांडली। परंतु अशी गोष्ट आहे की फोनवरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चर्चा सुरू होती आणि त्याचं भविष्यात पुनर्वसन केलं जाईल, त्यांनी लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरू नये अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि त्यामुळं अशा द्विधा मनस्थितीमध्ये आपण कुठलेही रिस्क घ्यायला नको ही भूमिका शरद पवार यांनी घेतली आणि त्यांनी थेट बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली। त्यापुढचा मुद्दा येतो तो म्हणजे ज्योतिताई मेटे यांची इमेज ही क्लीन आहे। आता सध्याच्या राजकारणामध्ये चालू आहे पक्षाची फोडाफोडी यासारखं पाडापाडी यासारख्या राजकारणापासून या लांब राहिलेल्या आहेत। त्या एक IAS अधिकारी आहेत, अर्थात त्यांनी त्याच्या सेवेचा राजीनामा दिलेला आहे। परंतु राजकारणामध्ये जर विजयी व्हायचा असेल तर फक्त क्लीन इमेज असून चालत नाही, राजकारणातले सगळे हतखंडे तुम्हाला येणं भाग असतं। परंतु यामध्ये देखील बजरंग सोनवणे हे आघाडीवर होते। त्या पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे अनुभव। बजरंग सोनवणे यांनी मागची लोकसभा निवडणूक लढवली होती आणि फार कमी वेळेमध्ये त्यांनी प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात लढताना जवळपास 5 लाख मतं ही त्यांनी घेतली होती आणि त्यामुळे यावेळेस लोकसभा निवडणूक लढवत असताना विस्तीर्ण अशा लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बजरंग सोनवणे यांना फारशी काही कसरत करावी लागणार नाही हे शरद पवार यांना बरोबर माहिती होतं आणि त्यामुळं या कमी वेळामध्ये सुद्धा बजरंग सोनवणे हे मागच्या वेळेसच संपूर्ण गाववाडी वस्ती तांडे याच्यावर पोहोचलेले आहेत। त्याचा देखील फायदा आपल्याला पक्षाला होऊ शकतो हेही शरद पवार यांनी बरोबर हेरलं। त्या पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे घरकाभेदी होय, कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेस फूट झाली त्यावेळी बजरंग सोनवणे हे अजितदादा पवार यांच्या गटामध्ये गेले। बजरंग सोनवणे यांचे अजितदादा पवार गटामध्ये बरेच मित्रसंबंधी आहेत आणि त्यामुळं त्यांचा फायदा सुद्धा बजरंग सोनवणे हे घेऊ शकतात। याचं कारण तसंही पाहिलं तर समोर अजितदादा पवार यांच्या गटाचा उमेदवार नाहीये आणि त्यामुळं अजितदादा पवार गटाला सोडणं हे देखील बजरंग सोनवणे यांना फार काही अडचणीचं गेलं नाही आणि अजितदादा पवार गटातील बऱ्याच लोकांचा पाठिंबा मिळवण्यात देखील त्यांना फार काही अडचण येणार नाही। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बजरंग सोनवणे यांच्या ताब्यात असणारे कारखाने आणि संस्था। बजरंग सोनवणे यांच्याकडे सध्या येडेश्वरी हा कारखाना आहे, खरेदी विक्री आहे, यासारख्या संस्था त्यांच्याकडे आहेत। या संस्थेच्या माध्यमातून
त्यांचा अनेक लोकांशी हा जनसंपर्क आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा देखील त्यांना निवडणुकीच्या यंत्रणेसाठी त्याचा ते फायदा करून घेऊ शकतात। या सगळ्या गोष्टींचा जर आपण जर विचार केला तर ज्योती मेटे यांचा प्लस पॉईंट फक्त एकच होता की त्यांचे पती दिवंगत विनायकरावजी मेटे हे मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्यामध्ये त्यांची एक भूमिका होती। परंतु केवळ याच गोष्टीचा जर विचार जर केला तर बाकीच्या गोष्टीमध्ये बजरंग सोनवणे हे ज्योती मेटे यांच्यापेक्षा खूप पुढे या ठिकाणी सरस ठरतात। या सगळ्यांचाच विचार करून त्या ठिकाणी अजितदादा पवार गटातील देखील आपण जर पाठिंबा मिळवला तर आपल्या पक्षामध्ये कुठलीही फूट नाही हे किमान बीड लोकसभेपुरतं तरी आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल आणि त्यांचा एक मोठा पाठिंबा बजरंग सोनवणे यांना देखील मिळवता येईल। परंतु हाच पाठिंबा मिळवत असताना ज्योती मेटे यांना मात्र तो तितकासा मिळाला असता याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळे या सगळ्या आघाड्यांचा जर विचार केला तर बजरंग सोनवणे हे सरस ठरतात। हे हेरोन शरद पवार यांनी पंकजा मुंडे यांच्या पुढे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे यावेळी बजरंग सोनवणे हे नक्कीच पंकजाताई मुंडे यांना टफ जातील। त्यातच जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी मराठा उमेदवार उभा न करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याचा देखील मोठा फायदा बजरंग सोनवणे यांना होऊ शकतो आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना बजरंग सोनवणे यांना हरवणं हे तितकंसं सोपं नाही याची चर्चा बीड लोकसभेमध्ये सुरू झाली। तुम्हाला नेमकं काय वाटतं? खरंच बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांना टफ फाईट देतील का? नक्की कमेंट करा। धन्यवाद।